दहाच्या बातम्यांमध्ये आता बातम्या सविस्तर. सुरुवातीलाच बातमी राजकारणाच्या खालावलेल्या पातळी संदर्भातली. ईशान्य मुंबईचे लोकसभा खासदार संजय दिना पाटील नेमके खासदार आहेत की गावगुंड, हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे खासदारांनी आज वापरलेली भाषा. पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर देण्याऐवजी संजय दिना पाटील यांनी धमकी आणि शिवीगाळ सुरू केली. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जेव्हा जनतेच्या दरबारातून निवडून येता तेव्हा प्रश्नांना संयमाने उत्तर देण्याची नैतिक जबाबदारी आपोआप खांद्यावर असते. मात्र गेल्या काही दिवसात नेत्यांच्या घसरलेल्या भाषेचा दर्जा ही राजकीय संस्कृतीला अधपतनाकडे घेऊन जाणारी आहे. राजकीय चिखलफेकीवेळी वापरले जाणारे शब्द अर्वाच्य आणि अश्लीलतेलाही लाजवणारे असतात हे अनेकदा दिसून आलंय. काहीच दिवसांपूर्वी जयंत पाटलांविरोधात गोपीचंद पडळकरांनी वापरलेली भाषा ही अत्यंत हीन दर्जाची होती. तर कोण होता शिवाजी पुस्तकावरून झालेल्या वादावेळी शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला धमकी देताना यथेच्छ गलिच्छ शब्दांची लाखोली वाहिली. त्यामुळे अशा मुजोर आणि गुंडगिरीला खतपाणी घालणाऱ्या लोकप्रतिनिधींना वेळीच आवर घालणं गरजेचं आहे. नाहीतर तो भविष्यकाळ दूर नाही जेव्हा राजकारणात नेत्यांची नव्हे तर गुंडांची मक्तेदारी असेल. अरे भाई कशाला बस झाला ना. आता तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार. कशाला जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. इज्जत करतो, इज्जत करा. बरं तुम्ही उगाच माझ्या कोड घालताच आहे. घे रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका. उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो, जेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय. उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय. खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा बाजू कशा. अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. काय बोलू दे, अरे काय बोलू. आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर आहे. रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. हा तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर. तुम्हाला उभं नाही करायचं इकडे, तुम्हाला जेवायला देतो मी इकडे. शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना वापरलेली असंसदीय भाषा आणि दिलेल्या धमक्यांवरून विरोधकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. जर कोणीही धमकी दिली असेल, कोणी असेल, तर मला असं वाटतं मुंबई पोलिसांनी गृहमंत्र्यांकडून आमची अपेक्षा आहे ठरवलं, त्यांनी याच्यामध्ये राजकीय अभिनिवेश न आणता संबंधितावर कारवाई केली पाहिजे. की शिवीगाळ करतायत, धमक्या देत आहेत, एवढे सगळे दादागिरीचा आव आणत आहेत. मी एवढंच विचारत आहे, थोडी जरी हिंमत आणि लाज असेल ना तर आज खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुका भाजपच्या चेहऱ्यावर किंवा मिंदेंच्या चेहऱ्यावर लढून दाखवा. एवढं दाखवा. म्हणजे प्रेसला शिवीगाळ करतात, लोकांना धमक्या देतात, कार्यकर्त्यांना धमक्या देतात, हे सगळं एका बाजूला. एवढं जर हिंमत असेल, एवढं जर दम असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. हिंमत दाखवा. चला. मुख्यमंत्र्यांचा वचक नाही, मुख्यमंत्र्यांना कुणी घाबरत नाही. आणि हे एकजिन्सी सरकार नसून हे 3 पक्षाचं सरकार आहे. सगळे आपापल्या नेत्यांना मानतात आणि त्यामुळं सरकार म्हणून एकत्रितपणाने हे सरकार वागताना दिसत नाही. पत्रकारांना तुम्ही माहिती का दिली, त्या पद्धतीचं का दाखवलं, त्याच्यावरही या महाराष्ट्रामध्ये पत्रकारावर आता हमला व्हायला निघाला असेल तर अध्यक्ष महाराज काय चाललंय या महाराष्ट्रात. पत्रकारही सुखरूप नाही आहे महाराष्ट्रात, सुरक्षित नाही अध्यक्ष महाराज. आणि म्हणून आपण नोंद घ्यावी आणि शासनाने याची तातडीनं या विषयाचं निवेदन करावं, अशा सूचना आपण द्याव्या. तर शिवसेना नेत्यांनी संजय दिना पाटलांच्या वक्तव्याचा निषेध करण्याऐवजी त्यांना सांभाळून घेतलाय. भावनेच्या भरामध्ये संजय दिना पाटलांनी त्याचं ते प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. कोणीही कुणाला धमकी देताना असे उघडपणे धमकी देत नसतं किंवा उघडपणे बोलतही नसतं, परंतु त्यांच्या भावनेचा उद्रेक झाल्यामुळे कदाचित त्यांच्या तोंडातून ते वाक्य निघालं असावं. कोणावरचा ताव कोणावर काढायचा अशातून झालेला भाग आहे. तुम्ही पण मनावर घेऊ नये, तिथंच हे चांगलं नाही आहे.
आणि त्याच्यासाठीच तर आम्ही दिलगिरी त्यांच्याकडून मी व्यक्त केली. नाही, पण त्यांनी व्यक्त केली पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? त्यांना पण ते पण करेल, न करायला काय झालं, आणि पत्रकार काही त्यांचे दुश्मन आहे. अनावधानाने त्याकडून असं एखादं वक्तव्य गेलं असेल. संजय पाटील खूप चांगला माणूस आहे, जेव्हा तुमच्यावर वाईट प्रसंग येणार तर पहिला धावत कोण येणार तर संजय पाटील हाच धावत येतो, बाकी दुसरा कोण येणारा नाही असं तो धावून येतात. निवडून येणारा माणूस आहे. जर त्याच्या अनावधानाने त्याच्या तोंडातून कधी चुकीचा शब्द गेला असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो. गुंडगिरीची भाषा नाहीये का? संजय पाटील साधी एनसी पण नाही उभ्या आयुष्यात, तर तो काय गुंडगिरी करणार? उगाच त्याला बदनाम नका करू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षातल्या संजय दिना पाटलांवर टीका करण्याऐवजी त्यांनी ठाकरेंच्या पक्षातल्या संजय राऊतांच्या भाषेकडे बोट दाखवले, ज्याला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. रोज त्यांच्या बद्दल अपशब्द काढतात. तोडून टाका, मारून टाका, तोडून टाका, घरात घुसा, आणि अतिशय खालच्या दर्जाच्या नीच दर्जाचे, अतिशय खालच्या दर्जाचे जे शब्द वापरतात आपल्या मीडियासमोर, खरं म्हणजे हा मीडियाचा देखील अपमान आहे. किती वेळापासून काय काय बोलतायत तेही आपण पाहिलेलं आहे. मी जर शिवी दिली असेल तर मला दाखवा. याला शिवी म्हणतात. आणि गद्दारांना शिवी देणं ह्याच्यातला फरक जर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना कळत नसेल तर त्यांनी त्यांची अक्कल नक्की कुठे हरवलेली आहे त्याचा शोध घेण्यासाठी एखाद्या SITची स्थापना करा. तर संजय दिना पाटलांनी पत्रकारांना केलेले शिवीगाळ प्रकरण मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी गांभीर्याने घेतलंय. झाल्या प्रकरणावर शिंदे फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी आजपर्यंतच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या मंत्र्यांचा वक्तव्याचा शिंदेंसमोर पाढा वाचलाय. तर महायुतीमध्ये असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत अशी सूचना सर्व आमदार खासदारांना द्यावी असंही शिंदेंना सांगितल्याची माहिती समोर येते. तर आधी मगरुरी आणि नंतर दिलगिरी अशी अवस्था मग संजय दिना पाटलांची झाली.